नमस्कार, मी मनीषी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. कोलकात्यामधील डॉक्टर तरुणीच्या हत्येविरोधात राज्यातले डॉक्टर सध्या आक्रमक झाले. मुंबई, पुणे आणि संभाजीनगरात डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरू झालंय. आज सरकारी रुग्णालयात 24 तास ओपीडी सेवा या बंद असणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर 4 दिवसांपासून संपावर आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनकडून या संपाला पाठिंबा घोषित करण्यात आला आहे. तर सध्या मुंबई, पुणे आणि संभाजीनगरमध्ये निवासी डॉक्टर विशेषतः संपावर गेलेले आहेत. सध्या आपले प्रतिनिधी संभाजीनगरमधून दत्ता कनवटे आपल्या सोबत आहेत. दत्ता, काय परिस्थिती आहे संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात? दत्ता, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? सध्या आपण बघतो आहोत की मुंबई, पुणे यासोबतच संभाजीनगर शहरामध्ये हे सगळे जे डॉक्टर आहेत ते आक्रमक झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकात शहरातील सरकारी आणि खाजगी डॉक्टरांचं हे आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन सुरू असताना सगळे हे जे डॉक्टर आहेत ते सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत. त्यांना आवरण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सातत्याने केला जातोय. मात्र या डॉक्टरांच्या आंदोलनामध्ये आक्रमकता दिसते. आम्हाला न्याय हवाय अशा स्वरूपाची घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी केली जाते. आणि गेल्या अर्ध्या तासापासून या सगळ्या डॉक्टरांनी छत्रपती संभाजीनगर शहरातला प्रमुख रस्ता असलेला क्रांती चौक परिसर जो आहे तो रोखून धरलेला आहे. जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी केली जाते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात सगळ्याच रस्त्यांवरती ट्रॅफिक जाम सुद्धा झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पोलीस या सगळ्या तरुण डॉक्टरांना आणि सगळ्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करतायत. मात्र पोलिसांसोबत सुद्धा या डॉक्टरांचे खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्या डॉक्टरांना क्रांती चौकात मोकळ्या जागेमध्ये घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. मात्र रस्त्यावरच घोषणाबाजी देणं आणि त्याचबरोबर फ्लेक्स झळकवण्याचं काम या ठिकाणी डॉक्टर करत आहेत. एक आक्रमकता जी आहे ती या आंदोलनामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रांती चौक संपूर्णपणे जाम झाला असल्याचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे जर बघितलं तर हे सगळे डॉक्टर जे आहेत ते सरकारी आणि खाजगी रुग्णालयातले डॉक्टर एकत्रितरित्या जमलेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी एक मोठं आंदोलन जे आहे आपल्याला पाहायला मिळतंय. या आंदोलनामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील 4000 शस्त्रक्रिया ठप्प आहेत. तर 10,000 रुग्णांची ओपीडी दररोज छत्रपती संभाजीनगर शहरात होत असते. ती सुद्धा या ठिकाणी ठप्प असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शहरातले 550 रुग्णालय बंद करून हे सगळे जे डॉक्टर्स आहेत ते क्रांती चौकामध्ये एकत्रित जमलेले आहेत आणि त्यांचं एक तीव्र प्रचंड आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे सगळे डॉक्टर आलेले आहेत. काही डॉक्टरांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर, काय सांगाल तुम्ही? एक तीव्र आक्रमक प्रतिक्रिया सगळ्यांकडून उमटते. मला वाटतं हे सगळं डॉक्टरच्या सेफ्टीसाठी गरजेचं आहे. आज डॉक्टर जे आहे जीव वाचवायला सगळ्यांची प्रयत्न करतोय, पण डॉक्टरची कोणी काळजी करत नाही. याच्या प्रति सरकारनं आणि लोकल गव्हर्नमेंटनं तीव्र प्रतिसादाने व्यक्त करून आमची सेफ्टी करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? माणुसकीला काळबी फासणारी ही घटना झाली आहे. सरकारी महाविद्यालय कोलकाता आरजी कार इथे जी घटना घडलेली आहे ती निंदनीय आहे, अमानवीय आहे. आम्ही पूर्ण छत्रपती संभाजीनगर तर्फे याचे जाहीर निषेध करतो आणि आम्ही केंद्रीय सरकारला विनंती करतो की ताबडतोब त्या ज्या लोकांनी हे कृत्य केलेलं आहे त्या कृत्याला पकडून त्यांना मोठीची मोठी शिक्षा देण्यात यावी. महिला डॉक्टर सुद्धा आहेत, काय सांगाल? या गोष्टीचा मी पूर्ण निषेध करते आणि हे बरोबर नाहीये. आम्ही खूप रात्रंदिवस काम करतो आणि आम्हाला हॉस्टेल आणि रूम्स पाहिजेतच वर्किंगसाठी आणि असं झालेलं हे बरोबर नाही. आम्ही IMA छत्रपती संभाजीनगर तर्फे त्याचा निषेध करतो. नक्कीच दत्ता, त्यामुळे आपण बघतोय की मुंबई, पुणे, संभाजीनगरमध्ये आता हेल्थ केअर आहे आणि अशाच हेल्थ केअरच्या लोकांना